पण सर मला एक नक्की जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की हल्ली तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. असे कुठले लक्षणं आहेत जे सुरुवातीला आपण कदाचित बघत नाही की अच्छा हे हार्ट अटॅकशी रिलेटेड असू शकतात? काय वाटतं याविषयी? सो तरुणांमध्ये आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. त्याचं मुख्य कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल आणि जंक फूड. तुम्हाला माहित आहे की मोस्ट ऑफ द लोक आजकाल बाहेर जेवण खूप वाढलंय. जर हेच आपण 10 ते 20 वर्ष आधीचा काळ पाहिला तर महिन्यातून एकदा किंवा दोनदा बाहेर जेवण व्हायचं आणि आजकाल तुम्ही बघाल तर आठवड्यातले 2 ते 3 दिवस बाहेरचं जेवण केलं जातं, ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं तेल ते वापरताय आपल्याला माहित नाही. प्रोसेस फूडचं प्रमाण खूप वाढलंय, रेडी टू ईट फूड खूप वाढलंय. यामुळे काय होतंय की शरीरात इन्फ्लेमेशन वाढतं, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलचा आजार वाढतो आणि त्यामुळे यंगस्टर्स मध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज सिडेंटरी लाईफस्टाईल. सो जे आधी आपलं कामं करण्याला आपण जेवढं मेहनत घ्यायचो तेवढी गरज नाही पडली. मोस्ट ऑफ आवर लाईफ इज ऑटोमेटेड. आपल्याकडे व्हेइकल्स आहेत ट्रान्सपोर्टसाठी, घरी कपडे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी मशीन्स आहेत, ज्याच्यामुळे महिलांचा सुद्धा तेवढा एक्सरसाइज होत नाही. आणि कधी पण मी पेशंटला जर विचारलं की तुम्ही एक्सरसाइज करता का, तर त्यामध्ये फक्त वॉकिंग करतो असं बऱ्याच म्हणजे ऑलमोस्ट 70 to 80% ला वाटतं की वॉकिंग केल्या म्हणजे सफिशियंट एक्सरसाइज झाली. सो लॅक ऑफ एक्सरसाइज, सिडेंटरी लाईफस्टाईल, जंक फूडचं वाढतं प्रमाण आणि स्ट्रेस. सो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं खूपच महत्त्वाचं.